नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आपल्याला कर्जमाफी KYC करताना ही कागदपत्रे लागणार आहे। शासनाने त्या संदर्भात प्रेस नोट जारी केलेली आहे, परिपत्रक काढलेले आहे। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना 2 कामे करायची आहे, त्या संदर्भात ही माहिती दिलेली आहे। तर काय माहिती आहे, KYC कशी करायची आहे, आधार प्रमाणीकरण कसे करायचे आहे, ॲग्रीस्टॅग विषयी माहिती या परिपत्रकात दिलेली आहे। तरी मित्रांनो, सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सर्व काही माहिती व्यवस्थित कळेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 साठी बातमी प्रेस नोट या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। दिनांक 25 महाराष्ट्र शासनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील एकूण 1305 गावातील 97,292 शेतकऱ्यांची कर्जमाफी यादीमध्ये विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झाली आहे। या यादीमध्ये बीड जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची नावे त्यांच्या रकमेसह नमूद केलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 538 आपले सेवा केंद्र कार्यान्वित असून शेतकऱ्यांची त्यांच्या जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन खालील कागदपत्रे सोबत आणून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। तर मग बघा, तुम्हाला KYC करायला जाताना सोबत कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, तर आधार कार्ड लागणार आहे, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक लागणार आहे, यादीत नावापुढे नमूद असलेला विशिष्ट क्रमांक लागणार आहे। चौथं जे कागदपत्र महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे ॲग्रीस्टॅग म्हणजे फार्मर ID नोंदणी अनिवार्य आहे। जर नोंदणी नसेल तर आपल्याला लगेच त्या ठिकाणी नोंदणी करून घ्यायची आहे। तर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्याद्वारे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांना संबंधित संस्थेचे गट सचिव, ग्रामसेवक, तलाठी व बँक कर्मचारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील 1305 गावे, संबंधित सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय, ग्रामपंचायत, बँक शाखा व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथे यादी प्रसिद्ध करण्यात आली असून संस्था नियुक्त गट सचिव यांनी याबाबतचे पंचनामे केले आहेत। यादीतील शेतकरी यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे याबाबत सहाय्यक निबंधक, बँक कर्मचारी व तालुक्यातील संस्था नियुक्त गट सचिव यांना सूचित करण्यात केले आहे। तरी यादीत नाव असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांनी वरील कागदपत्रांसह आधार प्रमाणीकरण तात्काळ आपले सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे श्री सतीश तोटावार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी कळवलेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची प्रेस नोट आहे। अशाच पद्धतीच्या प्रेस नोट पूर्ण राज्यभर शेतकऱ्यांसाठी सूचना दिलेल्या आहे। त्यामुळे आपण सुद्धा या ठिकाणी लवकरच ही KYC करून घ्या। उर्वरित पात्र शेतकऱ्यांची याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच मुख्यमंत्री यांनी सुद्धा दिलेली आहे। सर्व पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅगवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, मग यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या आपले सेवा केंद्रात जाऊन आधार कार्ड, कर्ज खाते, बचत खात्याचे पासबुक, यादीत नावापुढील विशिष्ट क्रमांक, ॲग्रीस्टॅग नोंदणी या आवश्यक कागदपत्रासह आपली आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यावी। ॲग्रीस्टॅगवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात DBT प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाईल। तर अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।